छत्रपती संभाजीनगरमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। क्रांती चौकात विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने विद्यार्थी या क्रांती चौकात एकवटले आहेत। पीएसआय वैवाट झालीच पाहिजे, परीक्षेची मुदत मिळालीच पाहिजे यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। काय तुमची मुख्य मागणी आहे, कशासाठी आंदोलन करता आहात? सर, गेल्या सातत्याने 1 महिन्यापासून आमचे विद्यार्थी आंदोलन करतायत, निवेदन देत आहेत। 70+ आमदारांना निवेदन देण्यात आले, कित्येक मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले, परंतु सरकार आमचं ऐकत नाहीये। 2 दिवस शिल्लक पेपरला राहिलेले आहेत, मुलांचे वय वाढलेले, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे सर। आणि फक्त त्यांच्या आयुष्याचा नाही तर त्यांची पिढी बर्बाद होणार आहे। त्याच्यामुळे सरकारने आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढी सरकारला आमच्याकडून विनंती आहे। नक्कीच मोठ्या संख्येने विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, तर काही विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। जे विद्यार्थी या ठिकाणी सरकार विरोधात आक्रमक झालेले आपल्याला दिसून येतात। काय नक्की मागणी आहेत आणि काय पुढचा इशारा आहे? सर, इशारा तर हाच राहील की हा वयवाढीचा मुद्दा आहे आणि याला सरकारने संवेदनशीलपणे हाताळावे। कारण की या मुद्द्यामुळे सरकारने वयवाढ दिली नाही तर हजारो काय मी म्हणत 1.5 लाख मुलांचे नुकसान होणार आहे। गेल्या कित्येक 5 महिन्याखाली पासून मुलं हा सातत्याने प्रयास करत नक्कीच आपण जर बघितलं तर मुख्य 3 मागण्या या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी पाहायला मिळतात। संपूर्ण क्रांती चौक या ठिकाणी व्यापलेला विद्यार्थ्यांनी आपल्याला पाहायला मिळतात। घोषणाबाजी देखील विद्यार्थ्यांकडून सुरू आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवू असा देखील इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। अविनाश न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।